गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, छान असं सकाळची सगळी कामे माझी आवरून झालेली आहे आणि मस्त अशी देवपूजा देखील झालेली आहे आणि आता स्वयंपाक करायला घ्यायचा आहे. तर फ्रीजमध्ये बघितलं तर मेथी आणि पालक होती ठेवलेली. तर म्हटलं चला मेथीच बनवते, कारण फ्रीजमध्ये कितीही भाजीचं ठेवलेलं असलं किंवा काही असलं, मात्र आपल्या बायकांना रोजचाच प्रश्न पडत असतो की भाजी काय बनवायची. सकाळ झाली की तेच आणि सायंकाळ झाली तरी तेच. तर चला, मला आज ना मेथीची भाजी करायची होती. तर म्हटलं रोज म्हणजे नेहमी तर आपण सिंपल पद्धतीने करतो, तर म्हटलं चला आज छान अशी लसूणी मेथी करावी, म्हणून मेथी छान ना बारीक चिरून घेतली मी. त्यानंतर तेलामध्ये ना भरपूर असं लसूण घातलं आणि त्याच्यामध्ये सगळी मेथी मी चिरलेली त्यामध्ये टाकून दिली आणि ती छान ना मिक्स करून घेणार आणि थोडा वेळ त्याला तेलामध्ये ना परतून घेणार. आणि ती मेथी होतपर्यंत इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे भाजलेले शेंगदाणे, भाजलेली तीळ आणि डाळवा घेतलेला आहे, तर त्याला मिक्सरला लावून ना मी बारीक करून घेतलं. तर तोपर्यंत आपली इकडे मेथी छान झालेली होती तेलामध्ये. नंतर परत त्या कढईत मी तेल घातलेलं आहे आणि मग परत भरपूर असा लसूण घातलेला आहे, कारण आपण लसूणी मेथी करतो आहे, त्यामुळे यामध्ये ना लसूण भरपूरच घालावा लागतो. तर त्यानंतर लसूण छान झाला, त्यानंतर कांदा टाकला मी. तर त्याला पण छान असा तांबूस रंगावरनं परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग त्यामध्ये भरपूर असा टोमॅटो घालायचा. म्हणजे साधारण मोठ्या आकाराचा मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा देखील मी एक मोठ्या आकाराचाच घेतलेला होता. नंतर त्यामध्ये मीठ, तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर हे सगळं टाकायचे, जे आपले बेसिक मसाले असतात ते. तिखट आपण ज्याप्रमाणे कमी जास्त खातो त्याप्रमाणे टाकायचं. नंतर त्याला थोडा वेळेनं छान होऊ द्यायचं. म्हणजे सगळे मसाले तेलामध्ये छान झाले की त्यानंतर असं तेल सुटतं छान कढईमध्ये. त्यावेळी जे आपण शेंगदाणे, तीळ आणि डाळियाचं वाटण केलं होतं त्यामध्ये मी पाणी घातलेलं होतं आणि ते सोडायचं मग कढईमध्ये आणि त्यालाही छान ना मिक्स करायचं आणि त्याला छान असं तेल सुटतपर्यंत थोडा वेळ आपल्याला ते सगळं शिजू द्यायचं आहे. नंतर त्यात हिरव्या मिरचीचे ना थोडे तुकडे टाकून घेतले, 2 मिरच्या टाकलेल्या आहे मी. त्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ त्याला ना छान असं तेल सुटतपर्यंत शिजू द्यायचं. तर बघू शकता आजूबाजूला छान असं आता ना तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान व्यवस्थित झालेला आहे सगळा. तर यावेळी आता त्याच्यामध्ये ना जी आपण मेथी तेलामध्ये परतून घेतलेली होती ती घालायची आणि सर्व मसाल्यात ती छान परतून घ्यायची. त्यानंतर त्यात पाणी घातलेलं आहे. आपल्याला भाजी कशी घट्ट हवी किंवा थोडी पातळ हवी त्या अनुसारनं त्यामध्ये पाणी घालायचं. मी साधारण 1 वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. नंतर परत छान व्यवस्थित एकदा मिक्स करून त्यावर झाकण ठेवून ना मी थोडा वेळ त्याला शिजू देणार आणि त्यानंतर मग मी इकडे ना पोळ्या करायला घेतलेल्या होत्या, कारण हे देखील आता ऑफिसला जाणार होते. तर ते आता जेवणच करून जाणार, म्हणून मग आता भाजी तर झालेलीच होती, म्हणून मग मी इकडे ना पोळ्या करायला घेतल्या. सक्षमचा पेपर होता त्यामुळे तो सकाळी 8:30लाच गेलेला होता. तर अपेक्षासाठी जेव्हा मी टिफिन बनवला तर मग थोडं मी जास्तच बनवलं होतं. तर मग तेच तो जेवण वगैरे करून गेलेला होता आणि भाजी बघा झालेली आहे. तर भाजी दिसायला जितकी छान दिसत होती तितकीच ना चवीलाही खूप छान झालेली होती. त्यानंतर हे जेवण करून ऑफिसला गेले आणि ही लसूणी मेथी ना यावर आपण जर आपल्याला वरून तडका द्यायचा असेल, म्हणजे थोडं तेल, परत लसण आणि हिंग आणि थोडीशी काश्मीरी लाल मिर्च वगैरे पण टाकून तसंही आपण वरून त्याला तडका देऊ शकतो, ते आपल्या आवडीनुसार. मी तशीच केलेली होती, छान झालेली होती. तर त्यानंतर जी काही थोडीफार भांडी वगैरे होती ती घासून घेतली. कुकर लावायचा होता तोही लावून घेतला. त्यानंतर ओटा वगैरेही सगळा क्लीन करून घेतला मी आणि धने पावडर आणि जिरे पावडर ना डब्यातलं संपलेलं होतं, म्हणून कालच मी ते डबे घासून घेतलेले होते. तर मग ते धने पावडर आणि जिरे पावडर डब्यांमध्ये मी भरून ठेवून दिलं. तर किचनमधलं आता सगळं काम माझं झालेलं होतं आणि स्वयंपाकही झालेला होता, ओटा वगैरेही आवरून झालेला होता आणि जोपर्यंत सगळा ओटा वगैरे आवरून काही होत नाही तोपर्यंत किचनमधली कामं काही झाल्यासारखी वाटत नाही. आणि त्यानंतर एक किचनला आता मग थोडा झाडू मारून घ्यायचा होता, कारण स्वयंपाक करताना काही ना काही कचरा हा होतच असतो किचनमध्ये. ओट्यावरून वगैरे कुठल्या गोष्टी वगैरे सांडतात आणि टाईल्स पण लाईट कलरची असल्यामुळे एक फडा हा घ्यावाच लागतो किचनमध्ये सगळे कामं झाल्यानंतर. तर चला, आता किचनमधलं सगळं काम झालेलं आहे
आणि आता मला एक रेसिपी शूट करायची आहे. त्याच्यासाठी मी मगाशी ना ही मुगाची डाळ भिजत घातलेली होती आणि छान भिजलेली आहे ती डाळ. तसं तर मला मगाशी नाश्त्यामध्येच बनवायची होती, मात्र मग सकाळी धावपळीत काही झालं नाही, म्हणून आता शूट करते मी रेसिपीचं. तर चला रेसिपी शूट करते आणि थोड्या वेळाने भेटते मग मी तुम्हाला. तर रेसिपीमध्ये ना मी मूग डाळ आणि जे वाटाण्याचे दाणे असतात त्याचे आप्पे बनवलेले होते. तर खरंच खूप टेस्टी झालेले होते ते. खूप छान असं हेल्दी ऑप्शन आहे ते. आपण मुलांनाही बनवून देऊ शकतो किंवा वेट लॉससाठी सुद्धा देखील ते खाऊ शकतो आपण. तर खूप छान झालेले होते. तर बघा मस्त झाले आहेत आप्पे. रंगही सुंदर आलेला आहे आणि त्याचबरोबर हेल्दी देखील आहे. छान झाले आहे. तर या पदार्थाची रेसिपी अगदी डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती 4 वाजता शॉर्टवर येणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता तुम्हाला जर ती हवी असेल तर. सक्षम बसलाय नाश्ता करत इकडे. मस्त झाले आहेत. तर रेसिपी शूट झाली आणि त्यानंतर मी खाली फुलं तोडायला आलेली होती आणि हा व्हिडिओ सक्षम घेत आहे आणि तो वरून मला हसवत होता. तर आज तो लवकरच आलेला आहे कारण त्याचा पेपर होता, त्यामुळे तो लवकर गेलेला होता आणि लवकरच घरी आलेला होता. आणि आज ना मला गजरा बनवायचा आहे, म्हणूनच मी फुलं तोडण्याकरिता आलेली होती. कारण आज सायंकाळी जरा एका कार्यक्रमाला जायचं आहे मला कॉलनीमध्ये. तर बघा म्हणजे एका गजऱ्याला होईल एवढे फुलं ना मी तोडून घेतलेले होते. तर आज ना मला 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे. पाळण्याचा कार्यक्रम आहे इथे कॉलनीमध्येच. तर घरी भरपूर आता फुलं आहेत, तर म्हटलं चला गजरा बनवून घेऊया, म्हणून छान असा ना गजरा बनवून घेतला मी. आणि हाच गजरा जर आपण आता मार्केटला घ्यायला गेलं तर नक्कीच तो 40 ते 50 रुपयाला असणारच असणार. मात्र घरी आता एवढी फुलं आहेत तर थोडीशी मेहनत घेऊन ती तोडावी लागतात आणि तो गजरा तेवढा बनवून घ्यावा लागतो. तर म्हणून म्हटलं चला घरीच फुलं आहे तर बनवून घ्यावा, म्हणून मग छान असा गजरा बनवून घेतला मी. तर गुड इव्हनिंग सगळ्यांना. चला आता झालेली आहे सायंकाळ, अंधार व्हायचा आहे अजून. तर आता मला कार्यक्रमाला जायचं आहे. चला रेडी होते आणि भेटते थोड्या वेळात. तर चला रेडी झालेली आहे मी आणि मग अशी बनवलेला छान असा गजरा लावून घेतलेला आहे. आणि ही पिंक साडी मी वेअर केलेली आहे अशी. आणि हे बँगल्स, हे छान असा गजरा. तर चला कार्यक्रमाला पटकन जाऊन येते, उशीर झालेला आहे. चला भेटते थोड्या वेळात. तर चला आता आम्ही निघालेलो होतो कार्यक्रमाला जाण्याकरिता आणि घराजवळच होता, जास्त काही लांब नव्हता. आणि आम्ही आलो तेव्हा कार्यक्रम इथे सुरू झालेला होता. कारण पाळण्याचा कार्यक्रम म्हटला की 4:30 पर्यंत वगैरे सुरू होऊन जात असतो. मला जरा ट्युशन वगैरे होत्या त्याच्यामुळे थोडा उशीर झाला यायला. आणि बघू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे खूप सुंदर केलेलं होतं. आणि त्यांनी ना काही गेम्स वगैरे पण ठेवलेले होते तिथे. छान मस्त गेम वगैरे पण सुरू होते आणि काही लेडीज लोकांनी छान त्याच्यामध्ये भाग वगैरे पण घेतला. आणि त्यांनी मग त्यांना छान गिफ्ट वगैरे पण दिलेलं होतं. आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं होतं आणि कार्यक्रम पण खूप छान झालेला होता. आणि बाळाचे होणारे आईबाबा देखील खूप छान दिसत होते. अगदी दोघांनी मस्त ट्युनिंग करून ना एकाच रंगाचे कपडे घातलेले होते. आणि बाळाची होणारी आजी जी गेटजवळ तुम्हाला उभी दिसते, तर त्यांनीही सेम छान ग्रीन रंगाची साडी घातलेली होती. आणि कार्यक्रम खरंच खूप छान झालेला होता. आणि ही आहे बाळाची होणारी आत्या, जी आनंदाने छान मस्त डान्स करत होती. आणि खरंच घरामध्ये लहान मुलं येण्याची चाहूल लागली की तो क्षण ना खरंच खूप आनंदाचा असतो. तर चला आम्हीही तो आनंद सगळा घेतला आणि मग स्टेजवर जाऊन त्यांना भेटले आणि त्यांना छान असं अभिनंदन केलं. त्यानंतर मग सगळ्या मैत्रिणींनी आम्ही मस्त, म्हणजे आमच्या कॉलनीतल्याच आहे सगळ्यांनी मिळून एक छान ग्रुप फोटो काढला. आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे केली आणि आम्ही मग घरी निघालो. तर चला असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.